तर नमस्कार, आज आम्ही तुम्हाला गोबी मंचुरियन दाखवणार आहे। त्यासाठी बारीक चिरलेला कांदा आणि सॉसमध्ये बनवायसाठी ग्रेव्हीमध्ये तर टोमॅटो, शिमला मिरची आणि कांदा घेतलेला आहे। परत नंतरनं इथे मी मैदा आणि कॉर्नफ्लॉवर मिक्स करून तांदळाचं पीठ मिक्स करून इथे कोबीमध्ये टाकलेलं आहे। हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित एकदम। आणि नंतरनं मी ते चिंग्स सिक्रेटचा व्हेज मंचुरियन मिक्स मसाला घेतलेला आहे, हा त्याच्यामध्ये टाकायचा, जेणे चव छान येते, एकदम हॉटेलसारखी चव येते, एकदम रुचकर लागतं। परत ह्याच्यामध्ये चवीनुसार मीठ, इथे मी अर्धा चमचा मीठ घेतलेला आहे। परत नंतरनं मी ह्याच्यामध्ये चटणी टाकते आहे, इथे थोडीशी चटणी टाकली आहे मी। परत हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित आणि ह्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकून परत थोडासा फूड कलर टाकलेला कलर यासाठी, एकदम रेड कलर येतो त्याने व्यवस्थित। आता पाणी टाकून ह्याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे, व्यवस्थित हलवायचं आहे, खाली पीठ राहून द्यायचं नाही आहे, खाली सुकं पीठ राहतं कारण की त्यासाठी व्यवस्थित हलवून घ्यायचं। आणि इथे मी थोडं पाणी टाकून असं व्यवस्थित हे केलेलं। तुम्ही जर असं घट्ट पीठ मळलं तरी चालेल, जर तिखट झालं असले तर आपण लेमन पिळू शकतो। आणि आता हे ते तळा घेतलेलं आहे। जर तुम्हाला तेलाची भीती वाटत असेल तर तुम्ही चमच्याने आमच्यासारखं तळू शकता। इथे आम्ही छोटे छोटे बॉल्स करून टाकलेले आहे। अशा पद्धतीने आपण सगळे तळून घ्यायचे आहेत व्यवस्थित। हे तळल्यानंतर हे मंचुरियन रेडी आहे। परत ग्रेव्हीसाठी इथे आम्ही बारीक चिरलेला कांदा टाकलेला आहे, तेल टाकलेलं आहे, परत ह्याच्यामध्ये टोमॅटो टाकलेला आहे। जर तुम्हाला शिमला मिरची आवडत असेल तरच टाका, आणि इथे तुम्ही थोडासाच टोमॅटो टाका, जास्त नका, आमच्याकडून जास्त पडलेला आहे। परत मीठ आणि थोडीशी चटणी पण टाकायची ह्याच्यामध्ये, ते व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे। मीठ हलवून घेतल्यानंतर आपण ह्याच्यामध्ये आपल्याला टोमॅटो सॉस पण टाकायचं आहे। तुमच्याकडे सोया सॉस नसेल तरी चालेल। परत शेजवान सॉस हे टाकायचं आहे। आता इथे चटणी टाकून घेतलेली आहे, टोमॅटो केचप आणि शेजवान सॉस टाकून घ्यायचे, सोया सॉस असेल तर टाका। आणि हे सगळं मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित। आणि ह्याच्यामध्ये आपल्याला परत पाणी ॲड करायचं आहे। पाणी ॲड केल्यानंतर हे अशा पद्धतीने होईल। ह्याच्यामध्ये आपण मंचुरियन टाकलेले आहे हे सगळं, आणि एवढे मंचुरियन टाकलेले 10 ते 12 खूप होते। हे सगळं मिक्स करून घ्यायचं। मी ग्रेव्हीतले व सुकेही असेच बनवलेले आहेत, मला जसं आवडेल तसं तुम्ही बनवा, असंही बनवू शकता। हे खायला खूप छान असतं। बस आम्ही जिथे टोमॅटो जास्त टाकला आहे तिथे तुम्ही टोमॅटो जास्त टाकू नका, खूप आंबट होतं ते। आणि हे बघा रेडी आहे। आणि इथे हा सुक्का असं बनवलेला आहे, हे सगळे असे 2